कुलदीप देवकुळे ठरले तासगाव तालुक्यातील सर्वाधिक उच्च शिक्षित उमेदवार। तासगाव तालुक्यातील तुर्ची गावचे सुपुत्र तसेच येळावी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार कुलदीप देवकुळे हे तासगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटातील एकमेव उच्च शिक्षित व सर्वाधिक पदव्या प्राप्त उमेदवार म्हणून ओळखले जात आहेत। विविध शैक्षणिक पात्रता, सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव आणि बहुआयामी व्यक्तिमत्वामुळे त्यांची निवडणूक लढत लक्षवेधी ठरत आहे। कुलदीप देवकुळे यांनी मानवी हक्क प्रमाणपत्र, अभ्यासक्रम, डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, डिप्लोमा इन योग शिक्षक, डिप्लोमा इन नाट्यशास्त्र तसेच डिप्लोमा इन गांधी विचारदर्शन असे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत। याशिवाय त्यांनी BA राज्यशास्त्र व BA पत्रकारिता या पदव्या संपादन केल्या असून MA लोकप्रशासन व MA मराठी या पदव्युत्तर पदव्या देखील त्यांनी मिळवल्या आहेत। सध्या ते निसर्गरम्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मीडिया परिषद सांगली जिल्हा अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगलीचे संचालक तसेच भयमुक्त नशामुक्त अभियान सांगली जिल्ह्याचे निमंत्रक म्हणून कार्यरत आहेत। याशिवाय विजयदीप सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तुर्ची तासगाव या सामाजिक उपक्रमाचे ते संस्थापक आहेत। यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती मुंबई येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले आहे। तसेच वृत्तपत्रविद्या व जनसंपादन विभाग शांतिनिकेतन सांगली येथे समन्वयक प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती सांगली जिल्हा येथे त्यांनी प्रमुख निमंत्रक व सचिव म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे। याशिवाय ते सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष, नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट सांगलीचे सदस्य, मासिक भारतीय माहिती अधिकाराचे प्रमुख मार्गदर्शन तसेच वृत्तवाहिनी पत्रकार संघटना सांगली जिल्ह्याचे प्रवक्ता म्हणून कार्यरत आहेत। सामाजिक व पर्यावरण चळवळीतील त्यांचे कार्य उल्लेखनीय असून महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या निसर्गरम्य साहित्य संमेलनाचे सलग 5 वर्षे यशस्वी आयोजन केले आहे। तसेच निसर्गराया भेटूया, चला विठ्ठल पेरूया या ब्रीदवाक्याखाली सांगली ते पंढरपूर दरम्यान आषाढी एकादशी निमित्त सलग 9 वर्षे वृक्षारोपण व पर्यावरण सायकल वारी करून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे। शिक्षण, समाजकार्य, पत्रकारिता, साहित्य, नाट्य, पर्यावरण या सर्व क्षेत्रातील अनुभवामुळे कुलदीप देवकुळे हे येळावी जिल्हा परिषद गटातील एक अभ्यासू, दूरदृष्टी असलेले व जनहित जपणारे उमेदवार म्हणून ओळखले जात असून त्यांची उमेदवारीकडे मतदाराचे लक्ष। तासगाव तालुक्यातील येळावी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे आणि रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार सन्माननीय कुलदीपजी देवकुळे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज येळावी या ठिकाणी आलो होतो। एकंदरीतच या मतदारसंघाचा पूर्वीचा इतिहास लक्षात घेता अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून गेले, परंतु येळावी जिल्हा परिषद गटाचा पाहिजे तेवढा विकास करता आला नाही ही वस्तुस्थिती आहे। फक्त निवडणुकीच्या निमित्तानं पोकळ आश्वासनं देणे, लोकांना फसवणे आणि निवडणूक झाल्यानंतर परत पुढच्या पंचवार्षिकपर्यंत काय परत फिरकणे नाही अशी काहीशी अवस्था या ठिकाणी येळावी जिल्हा परिषद गटामध्ये आहे। आणि म्हणून आम्ही शिवसेना जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारी संघटना आहे आणि म्हणून शिवसेनेनं एक उच्च शिक्षित उमेदवार तुर्ची गावचे सन्माननीय कुलदीपजी देवकुळे यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। आपण जर पाहिलं तर त्यांनी या ठिकाणी अनेक डिग्र्या संपादित केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी डिप्लोमा केला आहे मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझममध्ये, त्याचबरोबर डिप्लोमा इन योग शिक्षक। आपल्याला माहीत आहे आज जगायचं असेल तर योग साधना किती महत्त्वाची आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी डिप्लोमा केलेला आहे। त्याचबरोबर डिप्लोमा इन नाट्यशास्त्र, आज ते कलाकार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत। येत्या 6 तारखेला त्यांचा रुबाब हा चित्रपट त्या ठिकाणी येतोय। म्हणजे सर्व गुणसंपन्न उमेदवार म्हणून, एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांची या ठिकाणी ओळख आहे। शिवसेनेनं अशा चेहऱ्याला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब लाडक्या बहिणींसाठी काम करतायत, लाडक्या भावांसाठी काम करतायत, शेतकऱ्यांसाठी काम करतायत, अनेक निर्णय त्यांनी मुख्यमंत्री असताना घेतले, त्यामध्ये
आपल्याला माहित असेल अनेक राजकारणी या तासगाव मतदारसंघात होऊन गेले, परंतु कुणालाही या ठिकाणी MIDC आणता आले नाही. तो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना झाला. या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी तो निर्णय घेतला. आता ते प्रत्येक जण म्हणतात आता दुसऱ्याला पोरगे झालं की ते माझं झालं पेढं वाटायचं, हा प्रकार या ठिकाणी तासगावमध्ये सुरू आहे. आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी MIDCची त्या ठिकाणी घोषणा झाली, त्याचं काम सुरू होत आहे. लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी सुरू केली. 50% तिकीटमध्ये त्या ठिकाणी सवलत महिलांना एसटी तिकिटामध्ये एकनाथजी शिंदे यांनी दिली. लखपती दिदी योजना असेल, महिलांना बचत गटासाठी 1 लाख रुपये ते 25 लाखापर्यंत अनुदान देण्याची भूमिका ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. अशा अनेक योजना आहेत ज्या गोरगरिबांना घरकुल योजना असेल, अशा अनेक योजना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतला. आणि म्हणून लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे. आणि मला खात्री आहे या येळावी जिल्हा परिषद गटातील मतदारसंघातील आमच्या लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे समजून लाडक्या भावाला आमच्या कुलदीप देवकुळे साहेबांना त्या ठिकाणी शांतीनं विजयी करतील, त्यांना मतदान करतील याची मला खात्री आहे. आणि म्हणून येणाऱ्या 4 दिवसामध्ये अनेक आमिष या मतदारसंघातील लोकांना दाखवली जातील, अनेक प्रलोभन दाखवली जातील, परंतु या कुठल्याही प्रलोभाला आम्ही त्याला बळी न पडता आपण आपलं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधानानं अधिकार दिलाय की या एका बोटानं तुम्ही तुमचं भविष्य ठरवू शकता, या एका बोटानं तुम्ही तुमच्या मतदारसंघाच्या विकासाचं चित्र बदलू शकता, हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तुम्हाला मला दिलाय. इथं झोपडीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि टाटा बिर्ला अदानी अंबानीला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे. आणि म्हणून या मतदारसंघातल्या सर्व जनतेला, सर्वसामान्य बहिणींना, भावांना, शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की शिवसेनेच्या उच्च शिक्षित उमेदवाराला या ठिकाणी आपण निवडून द्या. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मनात असलेला येळावी जिल्हा परिषद गट, तुमच्या मनात असलेली विकासाची स्वप्न परत तुमच्या पुढाऱ्याच्या दारात जायला लागणार नाही, अशा पद्धतीने आमचे उमेदवार या ठिकाणी पूर्ण करतील. तुमची हक्काची भूमिका त्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन मांडतील, एवढा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. येणाऱ्या 7 तारखेला आमच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून आमचे उमेदवार आदरणीय कुलदीप देवकुळे यांना प्रचंड मताने विजयी करावं असं विनम्र या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद.